Hello everyone, myself Ganesh Move. Today we are learn another session of our writing skill. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या सेशनमध्ये रायटिंग स्किलमधील एक पार्ट बघितलेला होता. म्हणजे एक प्रश्न जे रायटिंग स्किलमध्ये जे प्रश्न असतात त्या प्रश्नानुसार आपण चालत आहोत. तर त्यातील आपण एक सेशनमध्ये आपण पाहिलं होतं की इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये म्हणजे रायटिंग स्किलमधील एक भाग आहे. त्यामध्ये आपण एक भाग पाहिला होता. त्याचा दुसरा भाग आहे तो आज आपण म्हणजे त्याचा एक दुसरा प्रश्न आहे तो आज आपण इथं पाहणार आहोत. तर आपण मागच्या सेशनमध्ये रायटिंग स्किलमध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये वर्बल टू नॉन वर्बल हा पार्ट बघितलेला किंवा हा प्रश्न बघितलेला. तर आता आपल्याला त्याच्या विरुद्ध म्हणजे नॉन वर्बल टू वर्बल, कुठला नॉन वर्बल टू वर्बल हा आज आपल्याला एक प्रश्न पाहायचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण त्याच्यामध्ये आपण रिकॉल करू जरा की कशा प्रकारे आपण मागच्या सेशनमध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये वर्बल टू नॉन वर्बल पाहिलं होतं. काही परिच्छेद असतो तुम्हाला, त्याच्यावरून तुम्हाला डायग्राम्स काढायचे असतात. त्या डायग्राम्समध्ये त्यातील महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला टाकायचे असतात, व्यवस्थित टाकायचे असतात की ज्याच्यावरून तुम्हाला चांगले मार्क मिळतात. तर आता आपल्याला उलटं करायचं आहे की नेमकं वर्बल टू नॉन वर्बल पण पाहिलं, पण आता नॉन वर्बल टू वर्बल म्हणजे नेमकं काय, नॉन वर्बल टू वर्बल म्हणजे काय त्याचाच आपण अभ्यास करणार आहोत. आणि तेच आपल्याला पाहायचं का नेमकं कशा प्रकारे ते उलट करायचं म्हणजे किंवा कशा प्रकारे त्याची पॅराग्राफ तयार करायची किंवा त्याचा अभ्यास आपण कशा प्रकारे करणार आहोत ते आपण आज पाहणार आहोत. तर बघा आज आपण पाहणार आहोत रायटिंग स्किलमधील इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. बघा मागे आपण पाहिल्याप्रमाणेच का या इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये तुमचा प्रश्न क्रमांक 6 असतो. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर त्याला 5 मार्क असतात. त्याच्यामध्ये A1 और A2, A1 आणि A2 असतो. त्यातील आपण वर्बल टू नॉन वर्बल म्हणजे A2 हा जो प्रश्न आहे त्याचा अभ्यास आपण त्याचं मागच्या सेशनमध्ये आपण पाहिलं की वर्बल टू नॉन वर्बल कशा प्रकारे आपण केलं. म्हणजे वर्बल टू नॉन वर्बल म्हणजे काय, शब्दापासून तर अशाब्दिकपर्यंत, म्हणजे शब्दांपासून अशाब्दिकपर्यंत. परंतु आज आपल्याला पाहायचं आहे नॉन वर्बल टू वर्बल. A1 जो आहे तो आपल्याला अभ्यासायचा आहे की नॉन वर्बल टू वर्बल म्हणजे अशाब्दिक पासून शाब्दिकपर्यंत. म्हणजे तुम्हाला एखादा डायग्राम दिला असेल, त्या डायग्रामवरून तुम्हाला काय करायचं आहे, एक परिच्छेद किंवा एक पॅराग्राफ तयार करायचा आहे. तर त्या माहितीच्या आधारे तुम्हाला पॅराग्राफ तयार करायचा आहे. म्हणजे काय की नॉन वर्बल टू वर्बल म्हणजे काय, अशाब्दिक पासून शाब्दिकपर्यंत. ओके, हे मागे पाहिल्याप्रमाणे आपण की वर्बलमध्ये काय असतं, पॅराग्राफ असतात आणि पॅसेज असतात. वर्बल म्हणजे काय, शाब्दिक, ज्याच्यामध्ये पॅराग्राफ असतात आणि पॅसेजेस असतात. आणि नॉन वर्बल म्हणजे काय, डायग्रॅम्स, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे डायग्राम्स असतात. त्याच्यामध्ये काय काय असतात बघा, चार्ट्स असतात, फ्लो चार्ट्स असतात, मॅप, पाय चार्ट्स, टेबल्स, ट्री डायग्रॅम्स, वेब डायग्राम्स. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे तुम्हाला प्रश्न असतो त्या प्रश्नामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या आकृती दिलेल्या असतात, आकृतिबंध दिलेले असतात. त्या आकृतिबंधांमध्ये तुम्हाला पॉईंट्स दिलेले असतात आणि त्याच्या आधारित तुम्हाला काय तयार करायचं असतं, पॅराग्राफ तयार करायचं असतं. त्या माहितीवरून पॅराग्राफ्स तयार करायचे असतात. तर आज आपण पाहणार आहोत नॉन वर्बल टू वर्बल म्हणजे अशाब्दिक पासून शाब्दिकपर्यंत. म्हणजे काय, तुम्हाला डायग्राम दिलेले असतील, त्या डायग्रामचं काय करायचं असेल, त्याचं रूपांतर, त्याची जी माहिती दिलेली असते, पॉईंट्स दिलेले असतात, ते पॉईंट्स तुम्हाला काय करायचं असतात, त्याची चांगल्या प्रकारे पॅराग्राफमध्ये त्याचं रूपांतर करायचं असतं. म्हणजे तुम्हाला समजलं असेल की वर्बल म्हणजे नेमकं काय असतं आणि नॉन वर्बल म्हणजे काय. वर्बलमध्ये पॅसेजेस असतात, पॅराग्राफ असतो. नॉन वर्बलमध्ये तुम्हाला तीच माहिती कशाच्या स्वरूपात दिलेली असते, तर चार्ट, फ्लो चार्ट, मॅप, पाय चार्ट, टेबल्स, ट्री डायग्रॅम्स, वेब डायग्रॅम्स इत्यादी असे वेगवेगळ्या प्रकारचे आकृतिबंध असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला ती माहिती दिलेली असते नॉन वर्बलमध्ये. वर्बलमध्ये पॅसेजेस असतात. तर बघूया आपण, आता सुरुवात करूया. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर नॉन वर्बल टू वर्बल म्हणजे अशाब्दिक पासून शाब्दिकपर्यंत माहिती तुम्हाला दिलेली असते, ती एका आकृतिबंधामध्ये असते. त्याचं रूपांतर तुम्हाला चांगल्या प्रकारे पॅराग्राफमध्ये करत असतं. म्हणजे सिक्वेन्सनुसार त्याच्यामध्ये जशी माहिती दिलेली असते तशी तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये ती मांडायला लागते पॅराग्राफमध्ये. त्याला बोलतात नॉन वर्बल टू वर्बल म्हणजे अशाब्दिक पासून शाब्दिकपर्यंत. तर बघा आता पुढं नॉन वर्बल टू वर्बल करताना खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात. आता
वर्बल टू नॉन वर्बल करताना आपण पाहिलं की कशा प्रकारे माहिती टायटल त्यातील माहिती कशा प्रकारे आपण क्रमानुसार किंवा जशी दिलेल्या ज्या आकृतिबंधामध्ये आपण करायचे ते आपण पाहिलं होतं. आता आपल्याला नॉन वर्बल टू वर्बल करताना कशा प्रकारे त्याची काय काय गोष्टी लक्षात घ्यायच्या ते आता आपल्याला पाहायचं आहे. दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी. म्हणजे तुम्हाला जो चार्ट दिलेला असेल किंवा मॅप दिलेला असेल किंवा डायग्राम दिलेले असतील ते डायग्राम व्यवस्थित वाचायचं. प्रश्न कशावर दिलेला आहे तो व्यवस्थित वाचायचा. नंतर तुम्हाला जो डायग्राम दिलेला असेल किंवा चार्ट असेल वेब असेल तो व्यवस्थित पाहायचा आहे. टेबल, फ्लो चार्ट, टी डायग्राम्स इत्यादी स्वरूपात दिलेल्या माहितीच्या आधारे छोटी छोटी वाक्य बनवावी. म्हणजे तुम्हाला आता प्रश्न दिलेला असेल त्या प्रश्नामध्ये तुम्हाला खाली डायग्राम दिलेला असेल तो वेगळ्या प्रकारचा असतो. टेबल असू शकतो, फ्लो चार्ट असू शकतो, ट्री डायग्राम असू शकतो, वेगवेगळ्या प्रकारचे वेब्स असू शकतात. तर त्याच्यामध्ये जे माहिती दिलेली असते त्या माहितीचं रूपांतरित तुम्हाला ते शब्द दिलेले असतात किंवा काही माहिती दिली असते ती माहितीचं स्वरूप तुम्हाला बदलून त्याचं छोट्या छोट्या वाक्यांमध्ये रूपांतरित करायचं असतं. त्याच्यावरून तुम्हाला एक पॅरेग्राफ तयार करायचा असतो. या वाक्यांची मांडणी तर्कशुद्ध आणि क्रमबद्ध पद्धतीने पॅराग्राफमध्ये लिहावी. म्हणजे आता इथे सांगितलेलं आहे का सिक्वेन्सनुसार वरती खाली न करता तुम्हाला त्या वेबमध्ये ज्याप्रमाणे तुम्हाला त्या डायग्राममध्ये ज्याप्रमाणे तुम्हाला माहिती दिलेली आहे ती क्रमानुसारच त्याच्यावर वाक्य बनवून तुम्हाला तो पॅराग्राफ तयार करायचा आहे. वरती खाली न करता त्याच्यामध्ये जे सिक्वेन्स दिलेला आहे त्यानुसारच तुम्हाला काय बनवायचे ती माहिती करून पॅराग्राफमध्ये लिहायची आहे. आकृतीमध्ये दिलेल्या सर्व माहितीचा समावेश करावा. आता तुम्हाला जी आकृती दिलेली असेल जो डायग्राम दिलेला असेल त्या डायग्राममध्ये जेवढी माहिती तुम्हाला दिलेली आहे ती पूर्णपणे तुमच्या पॅराग्राफमध्ये आली पाहिजे की जेणेकरून तुमचं पॅराग्राफ परिपूर्ण होईल. म्हणजे तुम्हाला जो वर्बल नॉन वर्बल टू वर्बल करायला सांगितलंय ते परिपूर्ण होईल. दिलेल्या माहितीच्या आधारे योग्य ते शीर्षक द्यावे. आता तुम्ही पूर्ण डायग्राम बघाल त्या डायग्राममध्ये तुम्हाला समजेल का नेमकं कशाबद्दल माहिती दिलेली आहे, कशाचे सिक्वेन्स लावलेले आहेत ते तुम्हाला कळेल. त्याच्यावर तुम्हाला काय होईल तर त्याच्यावरून कळेल का याला नेमकं काय टायटल द्यायचं. त्याला टायटल देखील तुम्हाला द्यायचं आहे. म्हणजे हे झाल्या काही गोष्टी ठळक गोष्टी का ज्या आपल्याला नॉन वर्बल टू वर्बल करताना या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. म्हणजे काय परत एकदा सांगतो तुम्हाला दिलेला जो वेब असेल डायग्राम असेल तो लक्षपूर्वक पहा. नंतर त्याच्यात दिलेली जी छोटी छोटी वाक्य आहेत त्याची मांडणी चांगल्या प्रकारे योग्य प्रकारे करा, क्रमानुसार करा आणि पॅराग्राफमध्ये ते लिहायला सुरुवात करा. छोटे छोटे वाक्य तयार करा. आकृतीमध्ये दिलेले सर्वच्या सर्व मुद्दे त्या पॅराग्राफमध्ये आले पाहिजेत. आणि शेवटी काय करायचं त्याला एक योग्य ते शीर्षक म्हणजे नाव शीर्षक टायटल त्याला द्यावे. बघा आता मार्किंग स्कीम कशी आहे. आपण वर्बल टू नॉन वर्बलची बघितली. आता आपल्याला नॉन वर्बल टू वर्बलची मार्किंग स्कीम बघायची. 5 मार्काला एकूण हा प्रश्न असतो. तुम्हाला दिलेला डायग्राम असतो त्या डायग्रामवरून तुम्ही सगळं वाचून व्यवस्थित वाचल्यानंतर तुम्हाला कळेल का नेमकं कशाबद्दल डायग्राम दिलेला आहे आणि आपल्याला कशाबद्दल पॅराग्राफ लिहायचं आहे. तर त्याचा जो महत्त्वाचा पॉईंट असतो तर नेमकं कशाबद्दल आपल्याला हा पॅराग्राफ लिहायचा आहे तर त्याच्यासाठी टायटल असतो. तर तो टायटल तुम्ही योग्य प्रकारे लिहाल तर त्याला 1 मार्क आहे. युजेस ऑफ गिवन पॉईंट्स तुम्हाला जे डायग्राम्समध्ये जे पॉईंट्स दिलेले असतात ते पॉईंट्स तुम्ही जर योग्य प्रकारे आणि योग्य रीतीने क्रमानुसार त्याची मांडणी केली पॅराग्राफमध्ये व्यवस्थित लिहिले तर त्याला 2 मार्क आहेत. ग्रामर आता वाक्य तयार करताना तुम्हाला ग्रामॅटिकल गोष्टी पाहायला लागतात. तर वाक्य आपण लिहिताना व्यवस्थित लिहिलं आहे की नाही, ग्रामॅटिकल त्यातील शब्द ग्रामॅटिकल वाक्य व्यवस्थित पूर्ण केलेले का नाही त्याच्यावर देखील तुम्हाला मार्क आहे. त्याचा तुम्हाला 1 मार्क आहे. अप्रोप्रिएट बिगिनिंग अँड कन्क्लुजन तुम्ही सुरुवात कशा प्रकारे केलेली आहे त्याची त्या पॅराग्राफची आणि शेवट नेमकं काय आहे तुम्ही नेमकं याच्यामध्ये या वेब डायग्राममध्ये तुम्ही नेमकं जे हवं आहे ते तुम्ही लिहिलं आहे का नाही, सुरुवात आणि शेवट केलेलं आहे का नाही त्याच्यावर देखील तुम्हाला मार्क आहेत. म्हणजे एकूण 2 1 2 1 1 म्हणजे एकूण 5 मार्काला हा तुम्हाला प्रश्न विचारला जातो. आणि अशा प्रकारची त्याची मार्किंग स्कीम आहे. पुढे बघूया नॉन वर्बल टू वर्बल. आता इथे दिलेलं बघा नॉन वर्बल टू वर्बलमध्ये दिलेली माहिती आकडेवारी किंवा सांख्यिकी माहिती तक्ता म्हणजे टेबल चार्ट. आता आकृती वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. पाय चार्टमध्ये तुम्हाला राऊंड असतो, सर्कल असतो. टेबलमध्ये तुम्हाला टेबल्स दिलेले असतात. नंतर चार्ट असतो, फ्लो चार्ट्स असतात, वेब असतो. आता तुम्हाला मराठीमध्ये हिंदीमध्ये वेब चार्ट्स म्हणजे आकृतीबंध असतात त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेले असतात का कशा प्रकारचे वेब्स असतात डायग्राम्स असतात ते. तर इथे दिलेलं आहे
की तुम्हाला जी माहिती दिलेली असते ती आकडेवारी सांख्यिकी माहिती तक्ता असू शकतो, वृक्षालेख असू शकतो म्हणजे ट्री डायग्राम असू शकतो, वृत्तालेख म्हणजे पाय चार्ट, प्रवाह तक्ता, फ्लो चार्ट म्हणजे खाली 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 असं, किंवा सरळ एका पाठामध्ये एक असे लिहू शकतो आपण, इत्यादी स्वरूपामध्ये असते. या माहितीच्या आधारे 1-2 परिच्छेद लिहिणे अपेक्षित असते. आणि जे तुम्हाला डायग्राम पुरवलेले असतात किंवा तुम्हाला जे डायग्राम दिलेले असतात त्या डायग्रामच्या आधारे तुम्हाला 1 ते 2 परिच्छेद लिहिणे अपेक्षित असते. जास्तीत जास्त म्हणजे तुम्हाला जे पॉईंट्स दिलेले त्याच्यावर तुम्हाला जास्तीत जास्त किंवा ते पॉईंट्स त्या परिच्छेदामध्ये आले पाहिजेत आणि तुम्हाला 1 ते 2 परिच्छेद लिहिणे अपेक्षित असते. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे डायग्राम देऊन त्याच्यावरून तुम्हाला पॅराग्राफ लिहायचे असतात. म्हणजे अशाब्दिक पासून शाब्दिक मध्ये तुम्हाला त्याचं रूपांतरित करायचं असतं. बघा, जे तुम्हाला सांगितलेले आहेत का नेमकं प्रश्न कशा प्रकारे विचारला जाईल, कशा प्रकारचे डायग्राम्स असतील आणि त्या डायग्राम मधून तुम्हाला कशा प्रकारे पॅराग्राफ्स तयार करायचे असतात. डायग्राम्स अशा प्रकारचे असतात, टेबल चार्ट्स असतो, ट्री डायग्राम्स असतात, फ्लो चार्ट, मॅप, वेब चार्ट, फ्लो चार्ट, म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळे चार्ट्स असतात का जे तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलं जातं आणि त्यातून तुम्हाला उत्तरामध्ये त्याचं पॅराग्राफमध्ये रूपांतरित करायचं असतं. म्हणजे हे आहे अशाब्दिक, म्हणजे याच्यामध्ये माहिती कमी प्रमाणात दिलेली असते आणि तुम्हाला शाब्दिक म्हणजे त्याचं पॅराग्राफमध्ये रूपांतरित करायचं असतं. तर त्यावेळेस तुम्हाला या अशा प्रकारच्या डायग्राममधून माहिती घेऊन पॅराग्राफ तयार करायचे. वाक्य योग्य ते वाक्य क्रमानुसार लिहून त्याच्यातून तुम्हाला पॅराग्राफ आणि योग्य असं माहिती तुम्हाला तयार करायची आहे. तर लक्षात घ्या, अशा प्रकारचे हे डायग्राम्स असतात. पुढे अजून एक डायग्राम आहे बघा, पाय चार्ट. आता आपण याच्यामध्ये पण पाहिलं, वर्बल टू नॉन वर्बल मध्ये पण हेच आहे, फक्त आपण उलट केलेलं. आता काय की त्याच्यामध्ये पॅराग्राफ दिलेले असतात आणि आपल्याला अशा प्रकारच्या डायग्राममध्ये त्याची माहिती उतरवायची असते, योग्य ती माहिती उतरवायची असते. आता इथं तसं नाही, इथं काय आहे, अशा प्रकारच्या डायग्राम्समध्ये तुम्हाला काय दिलेले असतात, माहिती दिलेली असते, पॉईंट्स दिले असतात, ते तुम्हाला पॅराग्राफमध्ये रूपांतरित करायचे असतात. म्हणजे अशाब्दिक पासून शाब्दिक पर्यंत तुम्हाला त्याचं रूपांतरित करायचं असतं. म्हणून हे तुम्हाला मी चार्ट दाखवले किंवा हे डायग्राम्स दाखवले का कशा प्रकारचे डायग्राम्स येऊ शकतात तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये. आता बघूया आपण की इथे एक टेबल दिलेलं आहे, रीड द इन्फॉर्मेशन गिवन इन द फॉलोइंग टेबल, राईट 2 शॉर्ट पॅराग्राफ्स बेस्ड ऑन इट. बघा, तुम्हाला एक रीड द इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती दिलेली इथं या खालील टेबलवर तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. राईट 2 शॉर्ट पॅराग्राफ्स, तुम्हाला छोटे 2 परिच्छेद लिहायला सांगितले, गिवन अ सुटेबल टायटल टू इट. आणि याला एक सुटेबल टायटल म्हणजे शीर्षक देखील द्यायला लागले. तुम्हाला मी मार्किंग स्कीम मध्ये आपण बघितलं का पहिलाच पॉईंट एक टायटल, टायटलला देखील काय आहे तर मार्क आहेत. त्यामुळे आता इथं बघा, तुम्हाला दिसते तुमच्या स्क्रीनवर की इथं आता महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यांची माहिती दिलेली आहे. म्हणजे त्यांची एक प्रकारे कंपॅरिझन बोलायला गेलं, त्यांची एक प्रकारे माहिती दिली गेलेली आहे. हा आहे टेबल चार्ट आहे हा. तर या टेबलमध्ये तुम्हाला माहिती दिलेली 2 राज्यांची आणि ती आता आपल्याला काय करायचे, त्याचे पॅराग्राफमध्ये रूपांतरित करायचे. पहिले आपण टेबल वाचून घेऊया. बघा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यांची माहिती इथं सांगितलेली. आता एरिया म्हणजे क्षेत्रफळ कसं आहे त्याचं, ते दोन्ही राज्यांचे क्षेत्रफळ दिलेले आहे. नंतर पॉप्युलेशन, लोकसंख्या दिलेली आहे. कॅपिटल दिलेले दोन्ही राज्यांचे म्हणजे राजधानी. लँग्वेज, भाषा कुठल्या बोलल्या जातात ते सांगितलेले. रिव्हर्स, नद्या कुठल्या कुठल्या आहेत त्या राज्यांमध्ये ते सांगितलेले. क्रॉप्स म्हणजे धान्य कुठलं उगवलं जातं ते सांगितलेलं. आणि मेजर सिटीज म्हणजे मुख्य शहरं कुठली या राज्यातली, या दोन्ही राज्यातली मुख्य शहरं कुठली ते आता आपण इथं तुमच्या स्क्रीनवर पाहतो. तर आपल्याला याच्यावरून काय करायचं आहे, तर 2 पॅराग्राफ तयार करायचे. एक असणारे महाराष्ट्राचं म्हणजे आपल्या राज्याचं आणि एक दुसरं असणारे कर्नाटक या राज्याचं. आणि त्या पॅराग्राफमध्ये तुम्हाला महाराष्ट्राच्या पॅराग्राफमध्ये तुम्हाला त्याचे क्षेत्रफळ, लोकसंख्या, राजधानी, भाषा, नदी, नंतर तिथे कुठले धान्य पिकवलं जातं ते, आणि महत्त्वाच्या सिटीज, महत्त्वाचे शहरं कुठले ती माहिती लिहायची. आणि तशीच तुम्हाला कर्नाटक या राज्याची देखील लिहायची. म्हणजे कसं बघा, आता इथं पॉईंट्सनुसार दिलेली माहिती आहे, तर ही तुम्हाला पॅराग्राफमध्ये तयार करायची आहे. तर ती कशी करता येईल, आता हे उदाहरण आपण बघूया. बघा, वरती तुम्हाला टेबल पण दिलेलं आहे आणि पहिला इथं महाराष्ट्र पण आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांची काय केलेले वेगवेगळ्या प्रकारची माहिती सांगितली, ती तुम्हाला पॅराग्राफमध्ये तयार करायची आहे. आता इथं महाराष्ट्राबद्दल सांगितलंय,
आणि याला टायटल देखील दिलेले आहे, महाराष्ट्र अँड इट्स नेबर कर्नाटका. बघा, आता दोन्ही राज्य हे भारतातील असल्यामुळं त्यांना एक टायटल देखील, सुटेबल टायटल देखील दिले गेलेले आहेत का, महाराष्ट्र अँड इट्स नेबर कर्नाटका. म्हणजे महाराष्ट्र आणि त्याच्या जवळ राज्य कुठले कर्नाटक आहेत त्यांच्या दोघांची माहिती तिथे सांगितलेली आहे. तर आता आपण पाहणार आहोत पहिलं जे राज्य आहे महाराष्ट्र त्याच्याबद्दलचं पहिला पॅराग्राफ दिलेला आहे आणि दुसरा पॅराग्राफ असणार आहे तो कुठला असणार आहे, कर्नाटक या राज्याचा असणार आहे. हीच माहिती जी महाराष्ट्रामध्ये जी दिलेली माहिती तशीच कर्नाटकची माहिती देखील दिली गेली आहे. तर तशीच माहिती त्या पॅराग्राफमध्ये आपल्याला लिहायची आहे. आता इथं कशा प्रकारे पॅराग्राफ किंवा कशा प्रकारे छोटी छोटी वाक्य तयार केलेली आहेत ते आपण बघूया. बघा, आता महाराष्ट्राबद्दल पहिले सांगितलेलं आहे, पॅराग्राफ तयार करायचा आहे तर महाराष्ट्र त्याचा एरिया सांगितलेला आहे. बघा, महाराष्ट्र इज वन ऑफ द मेजर स्टेट इन इंडिया. आता सगळ्यांना भारतातील हा जो राज्य आहे आपलं महाराष्ट्र हा एक महत्त्वपूर्ण एक राज्य म्हणून ओळखलं जातं. इट्स एरिया इज 3,07,713 स्क्वेअर किलोमीटर. आता इथे क्षेत्रफळ दिलेलं आहे जे तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरील भागामध्ये दिसते. जे टेबल दिले आहे त्याच्यामध्ये जी माहिती दिली तीच आपल्याला इथे उतरवायची आहे, योग्य प्रकारे उतरवायची आहे, चांगल्या प्रकारे उतरवायची. छोटे छोटे वाक्य करून ते आपल्याला परिच्छेद तयार करायचं आहे. बघा, म्हणजे पहिला जो पॉईंट आहे महाराष्ट्राचा की एरिया क्षेत्रफळ दिलेलं आहे ते आपण लिहिलं. नंतर पॉप्युलेशन, इट्स पॉप्युलेशन इज 7,89,37,187. म्हणजे एक एक पॉईंटनुसार कशा प्रकारे काय केलेलं आहे, मांडणी केलेली वाक्यांची आणि त्यातूनच काय केलेलं आहे, एक पॅराग्राफ तयार होतो. पुढे दिलेलं आहे कॅपिटल्स म्हणजे राजधानी. मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. आता छोटं वाक्य तयार झालं की नाही, तिथं फक्त दिलेलं कॅपिटल मुंबईपर्यंत. तर इथं लिहिताना परिचय तयार करत असताना काय दिलेलं आहे, मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. मराठी इज द लँग्वेज ऑफ धिस स्टेट. आता महाराष्ट्र असल्यामुळे तिथं सगळ्यांना माहिती आहे की मराठी भाषा ही जास्त वापरली जाते किंवा मराठी भाषाच इथं बोलली जाते. पुढे आहे रिव्हर्स, गोदावरी, कृष्णा, भीमा, कोयना. गोदावरी, कृष्णा, भीमा आणि कोयना आर सम ऑफ द रिव्हर्स फ्लोविंग इन महाराष्ट्र. आता महाराष्ट्रातून कुठल्या नद्या वाहतात ते सांगितलेलं आहे, जसं कर्नाटकमध्ये पण सांगितलेलं आहे, पण आपण महाराष्ट्राची माहिती वाचतोय त्यामुळं या परिचयामध्ये महाराष्ट्राची जी माहिती सांगितली तीच आपल्याला इथं आपल्या योग्य त्या शब्दांमध्ये किंवा वाक्यांमध्ये ती लिहायची आहे. आता कुठल्या कुठल्या प्रकारचे धान्य इथं पीक घेतलं जातं, कुठले प्रकारचे पीक आपल्या या राज्यामध्ये महाराष्ट्र या राज्यामध्ये घेतलं त्याच्याबद्दलची माहिती आहे. ज्वार, बाजरा, शुगर केन आर द क्रॉप्स ऑफ द स्टेट. तर महाराष्ट्रामध्ये काय ज्वारी, बाजरी, शुगर केन म्हणजे ऊस, अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे काय घेतले जातात, पिकं पिकवली जातात. द स्टेट हॅज मेनी मेजर सिटीज लाईक मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिक. इट इज. आता महाराष्ट्र किती मोठं आहे सगळ्यांना माहिती आहे आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मोठमोठे सिटीज आहेत, शहरं आहेत, त्यांची देखील इथे माहिती लिहायला सांगितली होती. जसे चार्टमध्ये दिलेली आहे मुंबई, नागपूर, नाशिक, औरंगाबाद. मग ही काय झाली, ही झाली महाराष्ट्राची माहिती का जी तुम्हाला थोडक्यात दिली होती टेबलमध्ये, तीच तुम्हाला उतरायची होती पॅराग्राफमध्ये. तर ही झाली महाराष्ट्राची माहिती. आता आपला पुढचा जो पॉईंट आहे तो कर्नाटक. आता कर्नाटकची माहिती देखील अशाच प्रकारे असणार आहे. म्हणजे इथे काय केलेलं आहे की दोन राज्यांची माहिती दिलेली आणि ती दोन राज्यांची माहिती तुम्हाला पॉईंट्समध्ये दिलेली, ती तुम्हाला त्याच्या दोन पॅराग्राफमध्ये ती माहिती लिहायची आहे. म्हणजे काय अशाब्दिकपासून शाब्दिकपर्यंत तुम्हाला यायचं आहे. आता पुढचं बघूया आपण. जसं महाराष्ट्राचं पाहिलं आपण तसंच इथं कर्नाटकचं देखील दिलेलं आहे. कर्नाटक इज द नेबरिंग स्टेट ऑफ महाराष्ट्र. आता महाराष्ट्राच्या जवळील राज्य कुठलं आहे तर कर्नाटक आहे. इट्स एरिया इज 1,19,791 स्क्वेअर किलोमीटर. इथं त्याचं एरिया देखील दिलेलं आहे, क्षेत्रफळ देखील दिलेलं आहे. आता तसंच जसं तुम्हाला टेबलमध्ये दिलेली तशीच तुम्हाला क्रमानुसार ती वाक्य तयार करून परिच्छेद पूर्ण करायचा आहे. माहिती वरती खाली न करता ती क्रमानुसारच तुम्हाला ज्या सिक्वेन्समध्ये दिलेली तशीच तुम्हाला तिथं उतरवायची असते. तसेच तुम्हाला वाक्य तयार करून ते लिहायचे असतात. इट्स पॉप्युलेशन इज 4,49,77,209. बंगलोर इज द कॅपिटल ऑफ कर्नाटक. जशी मुंबई आपल्या राज्याची, महाराष्ट्र राज्याची राजधानी, तशीच बेंगलोर ही त्या राज्याची राजधानी आहे. तिथं आता कुठली भाषा बोलली जाते बघा, कन्नडा इज द लँग्वेज ऑफ धिस स्टेट. कन्नड ही जी भाषा आहे कन्नडा ही तिथं बोलली जाते. आपल्याकडं मराठी बोलली जाते तशी तिकडं कन्नडा ही भाषा बोलली जाते. आता आपल्याकडे ज्या नद्या होत्या वेगळ्या गोदावरी, भीमा, तसं इथं तुंगभद्रा, कावेरी,
आर द मेन रिव्हर्स, आणि तिथल्या मुख्य नद्या आहेत तुंगभद्रा आणि कावेरी. जसं आपल्याकडे भीमा आणि गोदावरी अशा प्रकारच्या नद्या होत्या, कोयना, कृष्णा या. आता आपल्याकडे जसे महाराष्ट्रामध्ये ज्वारी, बाजरी, शुगर केन घेतलं तसं तसं वेगळ्या प्रकारचे पीक घेतलं जातं, ते तुम्हाला चार्टमध्ये दिसतं. ज्वार, टी अँड रबर. बघा, ज्वार, टी अँड रबर म्हणजे ज्वारी, चहाची पिकं, चहा पितो ना आपण, चहा आणि रबर, जे रबर बनतं ना त्याचे जे वृक्ष असतात, झाड असतात ते रबर आर द मेन क्रॉप्स ऑफ कर्नाटका. म्हणजे तिथं अशा प्रकारचे पिकं जास्तीत प्रमाणात घेतली जातात. मँगलोर, हुबळी, धारवाड आर द मेन सिटीज इन दिस स्टेट. जसं आपल्याकडे मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद ही जी शहरं आहेत ना महत्त्वाची, तशीच त्या राज्यामध्ये देखील जी महत्त्वाची शहरं आहेत ती मंगलोर, हुबळी, धारवाड हे जी शहरं आहेत ही तिथली मुख्य शहरं आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ते काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की इथं 2 राज्यांची माहिती दिलेली आहे. पॉईंट्स तेच आहेत, फक्त त्याची माहिती बदललेली. एरिया, पॉप्युलेशन, कॅपिटल, लँग्वेज, रिव्हर्स, क्रॉप्स, मेजर सिटीज महाराष्ट्राची दिलेली आणि कर्नाटकची पण दिलेली आहे. परंतु तुम्हाला महाराष्ट्र आणि कर्नाटक असे 2 पॅराग्राफ तयार करायचे होते. तिथे तुम्हाला दिलेलं होतं राईट 2 शॉर्ट पॅराग्राफ बेस्ड ऑन इट. 2 छोटे पॅराग्राफ तुम्हाला तयार करायचे होते. तर अशा प्रकारे काय केलेलं आहे की नॉन वर्बल टू वर्बलमध्ये आपण आलेलो आहे. म्हणजे तुम्हाला जे चार्ट दिले त्या चार्टमधून तुम्हाला काय करायला सांगितलं, एक नवीन पॅराग्राफ तयार करायला लावलेलं होतं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा, इथं काय सांगितलेलं आहे मगाशी पाहिल्याप्रमाणे की नॉन वर्बल टू वर्बलमध्ये करताना तुम्हाला चार्ट दिला असेल, फ्लो चार्ट दिला असेल, वेब चार्ट दिला असेल, पाय चार्ट दिला असेल, त्यातील जी माहिती त्या माहितीच्या आधारे तुम्हाला पॅराग्राफ तयार करायचे असतात. त्यातील जे पॉईंट्स दिलेले असतात ते महत्त्वपूर्ण वाचून त्याचे वाक्य, छोटे छोटे वाक्य तयार करून, ग्रॅमॅटिकल वाक्य तयार करून तुम्हाला त्याचे परिच्छेदमध्ये रूपांतरित करायचं असतं. त्याचं हे उदाहरण होतं की 2 राज्यांची माहिती दिलेली होती आणि ती तुम्हाला 2 पॅराग्राफमध्ये लिहायची होती. आता हे आपलं एक सोडवलेलं होतं. आता तुम्हाला उदाहरण दाखवतो. बघा, डेव्हलप अ पॅराग्राफ ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्स विथ द हेल्प ऑफ द पॉईंट्स गिवन इन द वेब. आता तुम्हाला एक वेग डायग्राम दिलेला आहे आणि त्या वेग डायग्राममधून तुम्हाला जे पॉईंट्स दिलेले आहेत त्या पॉईंट्सवरून तुम्हाला एक पॅराग्राफ तयार करायचं आहे. त्याचं नाव आहे इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्स, म्हणजे खेळाचे महत्त्व. आता खेळाचे महत्त्व जीवनात काय हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि तुम्हाला पॉईंट्स दिलेले असल्या कारणाने तुम्हाला त्याचे छोटे छोटे वाक्य तयार करून काय करायचं आहे, त्याचं रूपांतरित पॅराग्राफमध्ये करायचं आहे. म्हणजे शाब्दिक, अशाब्दिकपासून शाब्दिक, म्हणजे एखाद्या डायग्राममधून माहिती घेऊन तुम्हाला त्याचा परिच्छेदमध्ये रूपांतरित करायचं आहे. आता इथं इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्समध्ये काय काय दिलं आहे, डेव्हलपमेंट्स ऑफ लिडरशिप क्वालिटीज. आता कॅप्टन वगैरे असतात म्हणजे तुमच्यामध्ये नेतृत्व क्षमता जागी होते स्पोर्ट्स खेळून. टीम स्पिरिट असतो, म्हणजे सांघिक बोलतो ना, संघामध्ये खेळतो आपण, सांघिक. स्पोर्ट्समनशिप, रिस्पेक्ट, इन्क्लुडेशन ऑफ व्हॅल्यू, ऑबिडियंट, फिजिकल मेंटल हेल्थ, बोर्डनिंग ऑफ आउटलुक. म्हणजे अशा प्रकारचे जे पॉईंट्स दिले त्या पॉईंट्समध्ये लक्ष व्यवस्थित देऊन तुम्हाला त्याचे वाक्य बनवून तुम्हाला काय करायचे, इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्सचा तुम्हाला पॅराग्राफ तयार करायचा आहे. म्हणजे बघा इथं विद्यार्थी मित्रांनो कसं असतं की या छोट्या छोट्या पॉईंट्सवरून तुम्हाला नेमकं कळू शकतो का हां या गोष्टी नेमक्या काय आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही योग्य ती माहिती लिहू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य तयार करू शकता आणि त्या वाक्यांमधून तुम्ही चांगल्या प्रकारे एखादं पॅराग्राफ तयार करू शकता. हा झाला इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्सबद्दलची माहिती. पुढे बघूया. आता हे आपण तुम्हाला आठवत असेल की आपण मागचं जे सेशन झालं आपलं कसलं, वर्बल टू नॉन वर्बल, त्याच्यामध्ये हे दाखवलेलं होतं. त्याच्यामध्ये जे तुम्हाला मी एक विटॅमिनबद्दल जे सांगितलेलं होतं इथं पण तेच आहे. यू हॅव टू राईट 2 शॉर्ट पॅराग्राफ्स फॉर युअर स्कूल मॅगझिन टेलिंग समथिंग अबाउट द सोर्स ऑफ विटॅमिन अँड इफेक्ट ड्यू टू लॅक ऑफ दिस विटॅमिन्स. म्हणजे विटॅमिन्स आपल्याला कुठून मिळतात ते, आणि जर आपल्यामध्ये विटॅमिन्स कमी असेल तर आपण काय करू किंवा आपल्यावर त्याचा काय इफेक्ट होऊ शकतो. म्हणजे आपल्यामध्ये जर ते इफेक्ट म्हणजे नेमकं काय की कमतरता आपल्यामध्ये असली त्या विटॅमिन्सची, तर आपल्यामध्ये काय त्याचा कुठल्या कुठल्या प्रकारचे आपल्याला आजार होऊ शकतात, डिसीज होऊ शकतात, ते इथे सांगितलेलं आहे. म्हणजे बघा,
मागील सेशनमध्ये आपण याच्याबद्दलची माहिती पाहिलेली होती आणि आपण काय केलेलं होतं तर पॅराग्राफमधून आपण डायग्राममध्ये गेलो होतो. वेगळ्या प्रकारचा डायग्राम घेतलेला आपण ABCD विटॅमिन्सचं. नंतर कुठून सोर्स बघितलेले त्याचे, नंतर लॅक ऑफ म्हणजे त्याच्यापासून जे पाहिलं आपण लॅक ऑफ दिस विटॅमिन्स इफेक्ट काय होतात आपलं ते देखील आपण पाहिलेलं होतं. तर आता इथं उलटं सांगितलेलं आहे की आपल्याला चार्ट दिलेला आहे आणि त्या चार्टवरून आपल्याला काय करायचं आहे एक पॅराग्राफ तयार करायला सांगितलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मागचं सेशन पण बघा, म्हणजे मागचं जे लेक्चर होतं वर्बल टू नॉर्मल ते पण बघा आणि हे पण बघा. त्याच्यावरून तुम्हाला कळेल का नेमकं कशा प्रकारे याची सांगड घातली गेलेली आहे. म्हणजे तिथं आपल्याला दिलेलं होतं पॅराग्राफ आणि त्या पॅराग्राफचं रूपांतर करायचं होतं आपल्याला इथं काय कशामध्ये या अशा प्रकारच्या किंवा वेगळ्या प्रकारच्या डायग्राम दिला असेल, तुम्हाला सांगितलं असेल डायग्राम वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही करू शकता. आता इथं दिलं टेबल डायग्राम दिलेलं आहे, तिथं तुम्ही ट्री डायग्राम पण मध्ये देखील तुम्ही अशा प्रकारचा ही जी माहिती डायग्राममध्ये पण लिहू शकता. कारण का आपण मागच्या सेशनमध्ये बघितलं त्याच्यामुळे ट्री डायग्राममध्ये ही माहिती दिलेली आहे जी तुम्हाला आता तुमच्या स्क्रीनवर दिसते, टेबलमध्ये दिसते. तर आणि आता इथं काय दिलेलं आहे, इथं मग तुम्हाला एक डायग्राम दिलेलं आहे, टेबल दिलेलं आहे. या टेबलमध्ये ती जी माहिती सांगितली ना तीच माहिती आपण मागच्या पिरियडमध्ये म्हणजे मागच्या वर्बल टू नॉर्मलमध्ये काय केलेलं त्याचं रूपांतरित आपण कशामध्ये केलेलं पॅराग्राफमध्ये केलेलं. म्हणजे अशा प्रकारे काय आहे की वर्बल टू नॉन वर्बल करताना आणि नॉन वर्बल टू वर्बल करताना हे एक विरुद्ध असं आहे. वर्बल टू नॉन वर्बल करताना पॅराग्राफ टू डायग्राम आणि नॉन वर्बल टू वर्बल करताना डायग्राम टू पॅराग्राफ. तर अशा प्रकारचं हे वर्बल टू नॉन वर्बल टू वर्बलचं उदाहरण आपल्याला आपण पाहिलेलं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो की कशा प्रकारे प्रश्न एकच असतो, सारखेच प्रश्न असतात, फक्त त्याला आपल्याला अदलाबदली करायची असते. म्हणजे पहिले सांगितलं असतं वर्बल टू नॉन वर्बल, हे थोडं सोपं आहे कारण का तुम्हाला त्या पॅराग्राफमधून काय करायचं असतात पॉईंट्स उचलून तुम्हाला जे डायग्राम सांगितलं असतं त्या डायग्राममध्ये तुम्हाला ते लिहायचे असतात. आणि नॉन वर्बल टू वर्बलमध्ये काय केलेलं असतं तर जे तुम्हाला डायग्राम दिलेले असतात तर ते डायग्रामचं रूपांतर तुम्हाला पॅराग्राफमध्ये करायचं असतं. म्हणजे काय असतं की कशा प्रकारे तुमची जी क्षमता असते वाचून त्यातील महत्त्वाचे पॉईंट्स काढणे आणि जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते एका परिच्छेदमध्ये त्याचं रूपांतरित करणे. म्हणजे एकूण काय झालं की आपण शाब्दिकपासून अशाब्दिकपर्यंत येतो आणि परत अशाब्दिकपासून शाब्दिकपर्यंत येतो. म्हणजे पॅराग्राफ टू डायग्राम, डायग्राम टू पॅराग्राफ. अशाच प्रकारचा हा प्रश्न आहे की जो तुम्हाला 5 पैकी 5 गुण मिळवून देऊ शकतो. तर मग विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे दोन्ही सेशन बघा किंवा दोन्ही लेक्चर बघा जे आता आपले झालेले आहेत इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये, की कशा प्रकारे रायटिंग स्किलमध्ये हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये ऑर असतो. पण तुम्ही A1 लिहा का A2 लिहा, तर तुम्हाला जो सोपा वाटेल तो योग्य प्रकारे लिहा तर त्यातील सगळे पॉईंट्स त्या उत्तरामध्ये येतील का जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळतील. आणि दुसरं म्हणजे काय की डायग्राम तुम्हाला जो प्रश्नामध्ये सांगितलेला आहे तोच डायग्राम तयार करा. तुम्हाला जेव्हा प्रश्न विचारायचा असेल की कशामध्ये वर्बल टू नॉन वर्बलमध्ये, वर्बल टू नॉन वर्बलमध्ये तुम्हाला जो प्रश्न विचारला असेल की कुठला जो डायग्राममध्ये तुम्हाला वेबमध्ये करा, टेबलमध्ये तयार करा, फ्लो चार्टमध्ये तयार करा, ते तुम्हाला सांगितलं जातं त्या डायग्राममध्येच तुम्हाला ती माहिती उतरवायची असते. आणि नॉन वर्बल टू वर्बलमध्ये काय असतं तुम्हाला चार्ट दिलेला असतो, डायग्राम दिलेला असतो, त्याच्यामध्ये पॉईंट्स दिलेले असतात आणि त्या पॉईंट्सचं रूपांतरित तुम्हाला कशामध्ये करायचं असतं तर या पॅराग्राफमध्ये तयार करायचं असतं. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आता हे दोन्ही सेशन व्यवस्थित बघा की जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित ते समजतील आणि तुम्हाला त्यामध्ये चांगल्या प्रकारे मार्क मिळतील. फक्त एक काम करायचं का व्यवस्थित वाचा, समजून घ्या, त्याला टायटल देखील द्या. टायटल देणं योग्य किंवा टायटल देणे त्याला देखील मार्क आहेत. त्याची मांडणी व्यवस्थित करा, जे पॉईंट्स दिलेत ते सिक्वेन्सनुसार लावा, त्याचं चांगल्या प्रकारे पॅराग्राफ तयार करा आणि त्यातून मग काय करा एक योग्य असं पॅराग्राफ, परिपूर्ण असं पॅराग्राफ तयार करा माहितीचं की जेणेकरून तुम्हाला पूर्णच्या पूर्ण माहिती मिळेल जी तुम्हाला त्या चार्टमध्ये किंवा डायग्राममध्ये दिलेली असेल. आणि वेगळं काय करायचं असेल तर म्हणजे वर्बल टू नॉन वर्बल करताना देखील
पॅराग्राफ व्यवस्थित वाचा. त्या पॅराग्राफमध्ये नेमकं काय सांगितलं आहे, नेमकं कशाबद्दल सांगितलं आहे ते पहा. त्याच्यावरून तुम्हाला टायटल समजेल आणि मग तुम्हाला कळेल का नेमकं कशाबद्दलची माहिती आपल्याला यामध्ये लिहायची आहे. आणि तेच जे पॉईंट आहेत ते पॉईंट तुम्ही काय करायचे असतात, त्या चार्टमध्ये किंवा त्या डायग्राममध्ये तुम्हाला ते उतरवायचे असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला हा जो प्रश्न आहे हा आता इथंच थांबूया. जो 6वा प्रश्न आहे त्यातील A1 आणि A2 हे दोन्ही आपले झालेले आहेत. हे तुम्ही व्यवस्थित व्हिडिओज बघा की ज्यातून तुम्हाला कळेल का नेमका हा प्रश्न कशा प्रकारे सोडवता येईल आणि कशा प्रकारे पूर्णच्या पूर्ण मार्क तुम्हाला यातून मिळतील. धन्यवाद.